सो मी गणपतीपुळ्याला पोचलो आहे, फ्रेश वगैरे होऊन गेलो. आणि हे जे बाहेर बघताय तुम्ही, इथे आपली रूम आहे. रूम तुम्हाला दाखवतो, प्लस कुठे कसा एरिया आहे, काय आहे, सगळं सांगतो तुम्हाला मी. ओके, तर इथे हे प्युअर व्हेज रेस्टॉरंट आहे, आस्वाद म्हणून. त्याच्याच आस्वाद म्हणून एक प्युअर व्हेज रेस्टॉरंट आहे. त्याच्याच बाजूला इथे कॉटेजेस आहेत. हे जे कॉटेज आहे ना, तिथे फर्स्ट फ्लोअरला आपली रूम आहे. ही समोरची जी आहे ना, ही आपली रूम आहे, ही वाली ही. आणि त्याच बाजूला इकडून जर गेलात तर इथे तुम्हाला स्विमिंग पूल दिसेल. इकडे काम चालू आहे. इकडेच या कॉटेजचं स्विमिंग पूल आहे. अतिशय चांगलं स्विमिंग पूल आहे. आपण सकाळी ट्राय करूया यायला इकडे, पण जर जास्तच पाणी थंड असेल तर आपण येणार नाही. एकदम शांतता आहे. सो आता मी तुम्हाला माझी रूम दाखवतो. हा फर्स्ट फ्लोअर आहे. रूम फर्स्ट फ्लोअर. हा फर्स्ट फ्लोअरचा व्ह्यू आहे. ही विहीर आहे ॲक्च्युली. ओके, सो ही आपली डिलक्स रूम आहे. इकडून व्ह्यू दिसतो पाठीमागचं. हे आपलं वॉशरूम. सो आता आपण आलो आहे गणपतीपुळ्याच्या बीचवर. ॲक्च्युली जरा बोललो फेरफटका मारूया. आपल्या रेस्टॉरंट हॉटेलपासून ते गणपतीपुळे मंदिर, गणपतीचं मंदिर किंवा मग गणपतीपुळे बीच हार्डली 5 मिनटाच्या ड्राईव्हवर आहे. 5 मिनटं पण कमी आहेत. हार्डली 3-4 मिनटाची ड्राईव्ह असेल. 5 मिनटंच पकडा. हे इकडे गणपती बाप्पांचं मंदिर आहे आणि इथे बीच आहे. आपण आता बीचवर जाऊया आणि उद्या सकाळी आपण देवदर्शनाला आहे. इकडे बघू शकता, हे फ्रेम्स वगैरे आहेत. तर आता गणपतीपुळ्याच्या बीचवर आलो आहे मी. सो तुम्हाला राईड्स वगैरे दाखवतो. इकडे बघू शकता, स्पीड बोट पण आहे, बनाना राईड आहे. म्हणजे वेगळे प्रकारचे राईड आहेत. हॉर्स राईड पण आहे तिथे. ही राईड बघू शकता तुम्ही. दोन राईड आहेत, एक ही राईड आहे आणि ही राईड आहे. दोन्ही सेम आहेत. ही अजून एक राईड आहे. ही बोट राईड आहे फक्त बोट राईड आहे.
आता बीचवरून पाठीमागून इथपासून चालत मंदिराजवळ आलं. तुम्हाला बाहेरून दाखवतो मंदिर. हेच ते मंदिर आहे. हेच ते गणपतीचं मंदिर. हे गणपतीचं मंदिर आणि इथे हा समुद्र. सो आता आपण चाललो आहे प्राचीन कोकण बघायला. मग गणपती बाप्पांचं दर्शन केलं आपण, सकाळी जाऊन आलो. अजून एकदा जाणार आहे मी आतमध्ये, तर तेव्हा मी व्हिडिओ शूट करेन. आता चाललो आपण प्राचीन कोकणला. गुड मॉर्निंग गाईज. आता आपण पोचलो आहे प्राचीन कोकणला. तुम्हाला दाखवतो. हा एंट्रन्स आहे त्याचा. ओके. इथे गावाचे शिकार दाखवलेत. आमच्या ग्रामदेवतेचं मंदिर आहे. पूर्वी धार्मिक संस्था गाव नियंत्रित करत असत. गावातील सगळे लोक इथे एकत्र येत असत. जर गावातील 2 व्यक्तींची भांडणे झाली तर सगळा गाव एकत्र येऊन गावप्रमुख न्यायदान करीत असे. आणखीन एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे जगभराची प्रथा आहे की प्रत्येक जाती धर्माचे लोक आपापल्या देवाकडे जातात व देवाचं दर्शन घेतात. तसंच आपण कोकणी माणसं सुद्धा वर्षभर देवळात जाऊन देवाचं दर्शन घेतो. पण जेव्हा शिमग्याचा सण येतो तेव्हा हाच देव पालखीमध्ये बसून प्रत्येकाच्या घरोघरी नेला जातो. म्हणजे कोकणी माणूस आणि देवी यांचं नातं इतकं जवळचं आहे की आमचं त्याच्याकडे येणं जाणं असतं. तसंच या देवीचं नाव आहे वाघजाई. हे नाव मी जाणीवपूर्वकच ठेवलंय. असं म्हणतात की जो निसर्गात वाघ आहे तो निसर्ग समृद्ध असतो. 500 वर्षापूर्वीचा निसर्ग सुद्धा असाच समृद्ध होता. त्याला आमच्या भावविश्वामध्ये देवत्वाचं स्थान आहे. बांधला गेला त्यावेळी पिंपळाचे रोप लावण्यात आले. त्याला पिंपळाचा कोकम आगळ व कोकम सरबत तयार केले जाते. त्यांच्या बियांपासून तेल काढले जाते. तसंच त्याचा वापर कैलास जीवनसारख्या क्रीममध्येही केला जातो. सो इथे तुम्ही बघू शकता परशुरामाची भूमी पूर्ण इथे दाखवली गेली आहे. हे वाचायचं तर तुम्ही पॉज करून वाचू शकता.
असतात आणि तिथे कपडी एवढी कुशलतेने बनवतात मग पहाटेचं वेळी घरी येतात. कोकण प्राची वस्तू आहे, प्राचीन कोकण. इकडे स्वतःचं घर आहे. बाजूच्या गावातील पेशव्यांचे खोत धार्मिकांची बाबतीत पहिला मानक खोताचा असे. खोत हा गावचे प्रमुख असे. गावात न्यायदान करणे, महसूल गोळा करणे, कायदा व सुव्यवस्था सांभाळणे ही कामे खोताची असत. ही खोताची बायको आली. कोकणी स्त्रिया सुंदरही होत्या तसेच शूरही होत्या, परंतु त्यांना स्वातंत्र्य नव्हते. घराचा उंबरठा ही त्यांच्यासाठी मर्यादा होता. ही खोताची पण मुले आहेत. ती आपला परंपरागत खेळ सोंगट्या खेळत आहेत. आजकाल महाभारतात धर्मराज व दुर्योधन त्यांच्यामध्ये युद्ध या नावाने खेळला गेला. त्याच्यामध्ये अस्थिरंती घाटे असतात, शब्दांच्या कपड्या असतात. हे टाकून एक विशिष्ट प्रकारचे दान मागितले जाते. त्यानुसार या खोट्या पुढे मागे सरकावून हा खेळ खेळला जातो. हा खेळ मडकेवरचे वर लावून त्यामध्ये साठवले जाते. काळात चौघडणारा बौद्धरांचे व्यवसाय नष्ट झाले, परंतु माडी काढायचा व्यवसाय अजूनही व्यवस्थित सुरू आहे. शेतकऱ्याला लागणारी लाकडी अवजारे बनवून देण्याचे काम सुतार करीत असे. हा सावंतवाडीचा सुतार आहे. सावंतवाडीतील लोकांचे लाकडावरील कोरीव काम आजही जगप्रसिद्ध आहे. त्यांच्या काही हस्तकौशल्याच्या वस्तू तुम्हाला आमच्या हस्तकला विक्री केंद्रामध्ये पाहायला मिळतील. हा तेलाचा झाडा आहे. याला खुंटा असे म्हणतात. याच्या आतमध्ये सुखे खोबरे घातले जाते आणि हे जे उभे लाकूड आहे याला कोकणी भाषेमध्ये लाट असे म्हणतात. ही लाट ही आडव्या लाकडाला अशा तऱ्हेने बांधली जाते की जेणेकरून ही लाट उभी राहते. त्या ठिकाणी जोखडाला बैल बांधला जातो व ह्या आडव्या लाकडावर हा दगड ठेवून त्याने स्वतः ह्याच्यावर बसतो. ते सगळं वजन ठेवून हा बैल गोल फिरवला जातो जेणेकरून आतील खोबरं रगडून त्याचं तेल निघतं. हे तेल भरून काढायचं असेल तर जोखडाचे बैल सोडायचे आणि दोन लाकडं बाजूला करून आतील तेल भरून काढायचे. पुन्हा जर नवीन तेल पाडायचे असेल तर त्याची गंगार मांडणी करून हे तेल पाडले जात असेल. म्हणजे पूर्वी 5 ते 1.5 तास तेल पाडण्यासाठी 1 ते 1.5 तास लागत होता. यावरून तुमच्या लक्षात येईल की पूर्वीचे जीवन किती कष्टमय होते. हे स्वयंपाकघर आहे. पूर्वी घरामध्ये दगड मातीच्या वस्तू असत. ते जातणीसारखं दिसते त्याला घिरट असे म्हणतात. जातणीमधून अन्न दळून निघतं. त्या घिरटामध्ये भात घातला जातो. अख्खा तांदूळ बाजूला होऊन कोणत्या बाजूला होतो. हे मोदक पात्र आहे. हे पुरण यंत्र आहे. याच्या आतमध्ये डाळ घातली जाते व हे उलट सुलट फिरवून आधी डाळ वाटून निघते. वाटलेली डाळ याच्या खाली पडते. तिच्यावर पुरणपोळ्या केल्या जातात. इथे शेवया काढायचं लाकडाचं यंत्र आहे. वरती चहाची किटली आहे. त्याच्या बाजूला जेवणाचा डब्बा आहे. वरती बघा पाण्याचे तांबे आहे. खाली 3 डब्बे आहेत. बाजूने 2 चमचे आहेत. त्यांनी तो लॉक केलेला आहे. हे मार्लेश्वराचं मंदिर आहे. कैऱ्याचं झाड तोडून त्याच्या आतील थोडेसे बारीक बारीक तुकडे केले जातात. ते बारीक बारीक तुकडे पहिल्या 4 मिनिटांमध्ये पाण्यासोबत उकळले जातात. मग त्याचा थोडा रंगाचा पाक तयार होतो. तर तो 5 मिनिटांमध्ये विशिष्ट तापमानात उकळला जातो. तयार केला जातो. या तापमानात 3 ते 4 मिनिट लागतात. ही आपले गाव सीमा. सो प्राचीन कोकण म्युझियम माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आता आपण पुन्हा निघाला घरी. थोडं घरी रेस्ट करू आणि मग पुन्हा मग आपण बीचवर संध्याकाळी जाऊ. संध्याकाळच्या दरम्यान बीचवर जाऊ आणि तेव्हा पुन्हा आपण तुम्हाला गणपती बाप्पांचं दर्शन देता येतं की नाही ते बघूया. सो आता आपण दर्शनाला जातो. तुम्हाला मंदिर दाखवतो.
सो इथे मी गाडी बाईक पार्क केली इकडे आणि इकडे मंदिर आहे. इथून जाण्याची एंट्री आहे. आणि जर तुम्ही राईट हँड साईडला बाईक पार्क केल्यानंतर राईट हँड साईडला बघाल तर इथे बीच आहे आणि इथून मंदिर आहे. सो दर्शन घेऊन झालं. मी तुम्हाला बाहेरून देतो दर्शन. हे मंदिर आहे. इकडे बघायला गेलात तर इथे समुद्र आहे. इथून दिसेल नाही दिसेल माहिती नाही, झूम करून दाखवतो.